नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। बऱ्याच जणांनी कमेंट करून विचारलेलं आहे की लघवीला त्रास होतो, स्टोन वगैरे नाही तरी सुद्धा लघवीला त्रास होतो। एक वेळेस लघवीला गेल्यानंतर पूर्ण लघवी होत नाही किंवा थोडी थोडी लघवी होते आणि लघवी करताना प्रचंड वेदना होतात आणि ही समस्या जी असते ती उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये जाणवते। लघवी करताना आग होते, सारखी लघवीला जाण्याची इच्छा होते, पोटाच्या खालच्या भागामध्ये दुखल्यासारखं वाटतं, लघवी घट्ट होते आणि त्याचा रंग पण गडद असतो। काही वेळा लघवीला खराब वास सुद्धा येतो। लघवीच्या मार्गामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे सुद्धा या गोष्टी होऊ शकतात। या सर्वांवर अतिशय उपयुक्त असा उपाय आज आपण पाहणार आहोत। लघवीला तर खूप आल्यासारखं वाटतं पण लघवी पूर्ण होत नाही किंवा लघवी करताना प्रचंड वेदना होतात, उन्हाळ्या लागल्या असं म्हणतो त्याला आपण। तर ही जी समस्या आहे ती सहज आपण घालू शकतो। त्याचबरोबर काही जणांना सारखा घसा दुखण्याची समस्या असते, सर्दी झाल्यावर घसा दुखतो। तर या दोन्ही समस्या आपण आज पाहणार आहोत। मूत्राशयाचा दाहा जो आहे तो आपण सहजरित्या घालू शकतो। त्याचबरोबर सर्दी झाली की घसा बसतो, आवाज व्यवस्थित निघत नाही, या ज्या समस्या असतात त्या सहजरित्या आपण घालू शकतो। या वनस्पतीच्या एका पानाने आपण हे सर्व बंद करू शकतो। तर मूत्राशयाचा दाहा म्हणजे जर लघवीमध्ये जळजळ होत असेल तर हे जे पान तुम्हाला दिसतं आहे हे बोरीचं पान आहे। बोर सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती आहे। बोरीचं पान तुम्ही सहज ओळखू शकता, हे पान तुम्ही बोरीचं पान आहे। जर तुमच्या लघवीमध्ये जळजळ होत असेल तर त्यासाठी हे बोरीचं पान अतिशय उपयुक्त आहे। कुठलीही बोर चालेल तुम्हाला, जंगली बोर असेल तरी चालेल किंवा कलमी बोर असते तिचं पान सुद्धा तुम्हाला चालेल, पण जर तुम्हाला ही गावठी बोर मिळाली तर अतिउत्तम। तर हे बोरीचं पान जे आहे त्याच्या पाण्यामध्ये बोरीचं पान धुवून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला मूत्राशयामध्ये दाह सारख्या उन्हाळ्या लागत असतील आणि ही समस्या उन्हाळ्यामध्ये जास्त जाणवते आणि जर तुम्हाला अशी समस्या जाणवत असेल तर एक बोरीचं पान घ्यायचं आहे आणि त्यावर एक चिमटभर जिरे टाकायचे आहेत। आपले जिरे किचनमध्ये सर्वांच्या उपलब्ध असतात। हे जिरे बोरीच्या पानावर टाकायचे आहे आणि हे बोरीचं पान त्यावर टाकलेल्या जिऱ्यासह आपल्याला खाऊन घ्यायचं आहे। या उपायाने लघवी करताना जी जळजळ होते, सारख्या उन्हाळ्या लागतात, 5 दिवस उपाय करा, तुम्हाला नंतर असा त्रास होणार नाही किंवा युरिनल इन्फेक्शन जे होतं ते सुद्धा होणार नाही। अतिशय सोपा उपाय, बोर सर्वत्र उपलब्ध असते आणि जिरे सुद्धा आपल्या किचन मध्ये असतात आणि हा उपाय तुम्ही कधीही करू शकता। म्हणजे सकाळी उपाशी पोटी करू शकता, जेवण झाल्यानंतर पण करू शकता, संध्याकाळी पण करू शकता। सलग 5 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जर तुम्ही आज सकाळी केला असेल तर 5ही दिवस तुम्हाला सकाळीच उपाय करायचा आहे। जर तुम्ही दुपारी केला असेल तर 5ही दिवस दुपारीच करायचा आहे। आणि दुसरा याचा उपयोग असा आहे बोरीच्या पानाचा की जर तुमच्या घशामध्ये सारखं दुखत असेल, म्हणजे सर्दी झाली का घसा बसून जातो, आवाज निघत नाही, जर तुम्हाला ही सारखी समस्या होत असेल तर सलग 3 दिवस तुम्हाला काय करायचं, एक बोरीचं पान घ्यायचं आहे, याच्यावर थोडंसं सैंधव मीठ टाकायचं आहे। आपण जसं पानाला चुना लावतो त्या पद्धतीने एकदम थोडंसं सैंधव मीठ याच्यावर टाकायचं आहे आणि सकाळी उपाशी पोटी तुम्हाला हे खायचं आहे। सलग जर 3 दिवस केलं तर नेहमी जी तुमची घसा बसण्याची समस्या आहे ही समस्या पुन्हा तुम्हाला होत नाही। तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।